आणि नमो शेतकरी ही आपल्या राज्याची योजना आहे। त्याच पीएमच्या धर्तीवरती आपण राज्याने ही नमो शेतकरी योजना महासन्मान योजना केली आहे। ते साधारणतः आपण त्याचे 7 हप्त्यामध्ये साधारणतः 13,000 कोटी रुपये आपण त्यांना अदा केले। तसेच 8वा हप्ता पण आपण त्याचा लवकरच त्याचा ड्यू आहे तोही हप्ता आपण लवकर देतोय। त्यामुळे मी एवढं सांगतो की केंद्र आणि राज्य सरकारने या शेतकऱ्यांना माझ्या या राज्यातील भरीव अशी मदत ही केलेली आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आली, तुम्ही लाईव्ह बघितली। कारण की बघा, नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत भरपूरशा शेतकऱ्यांना हप्ता कधी येणार याची तारीख तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। कारण की बघा, अर्थसंकल्पामध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कॅबिनेट बैठकमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला आणि त्याची तारीख देखील आता सरकारने सांगितलेली आहे। परंतु कोणत्या तारखेला खऱ्या अर्थाने आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता क्रेडिट होणार आहे याची तारीख आपल्याला बघायची आहे। कारण की भरपूरशे दिवसापासून बघा, नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत हप्ता जमा झाला नव्हता। 7 हप्ते जर का तुम्हाला आतापर्यंत मिळाले असेल तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी 8वा हप्ता लवकरच क्रेडिट होणार आहे, त्याची तारीख सरकारने जाहीर केली। परंतु कोणती तारीख हे सरकारने ठरवलेली आहे, ज्या तारखेच्या आतमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे, तुम्हाला तारीख देखील सांगतो। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र असाल आणि आतापर्यंत 7 हप्ते जर का तुम्हाला क्रेडिट झाले असेल, सर्व 7चे हप्ते जर का तुम्ही आतापर्यंत लाभ घेतला असेल तर 100% तुम्हाला पैसे क्रेडिट होणार। यासाठी कुठलीही तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची आवश्यकता पडणार नाही। आणि महत्त्वाची कामे बघा, जे तुम्हाला सरकारने करायची सांगितलेली आहे, तारीख देखील तुम्हाला लगेच 2 मिनिटांमध्ये मी सांगतो। कारण की बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत जर का तुम्ही ई-केवायसी परिपूर्ण केली नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला ई-केवायसी परिपूर्ण करून घ्यायची आहे। जेणेकरून काय होणार, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याच्या अंतर्गत लवकरच पैसे तुम्हाला क्रेडिट होणार। यासाठी सरकारने बघा, तुमच्या बँकेच्या खात्याला डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जर का आधार कार्ड लिंक करून ठेवलं असेल तरच तुम्हाला पैसे क्रेडिट होणार। हे सरकारने आता तो जी आर सादर केला, त्यामध्ये बघा अशा प्रकारे प्रस्ताव मांडण्यात आला आणि या प्रस्तावामध्ये तुमच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता हा कोणत्या तारखेला क्रेडिट होणार हे देखील सरकारने सांगितलेलं आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तारीख जाणण्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, फार्मर आयडी आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही डीबीटी इनेबल करून ठेवलं असेल तर हे 100% तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे। तर बघा, आता तुम्हाला मी तारीख सांगते की कोणत्या तारखेला तुम्हाला 100% पैसे मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी जे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे असणार आहे यांनी प्रस्ताव मंजूर केला। कारण की बघा, तुम्ही लाईव्ह स्टार्टिंगला देखील व्हिडिओ पाहिला की कॅबिनेट बैठकीमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक प्रस्ताव सादर केला। त्या प्रस्तावामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्यासाठी हा प्रस्ताव होता। तर बघा, याची तारीख सरकारने आता लवकरच जाहीर करणार आहे। कारण की हा प्रस्ताव आता सरकारने जाहीर करून टाकलेला आहे। तर याची तारीख जर का आता जाहीर झाली तर ते तारीख जर का तुम्हाला सर्वात अगोदर पाहायची असेल तर आता ज्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। तर लवकरच आता 1 ते 2 दिवसांमध्ये याची तारीख सरकार जाहीर करणार। ही तारीख तुम्हाला लवकरात लवकर आणि सर्वात पहिले पाहायला मिळणार आहे। तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।